हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची आज मस्त अशी सुरुवात झाली होती. म्हणजेच रविवारचा दिवस सर्व काही आज मस्त असं आरामामध्ये चाललं होतं. आणि आता जो टाईम होता तर तो सायंकाळचा होता, म्हणजे जवळजवळ 4-4:30 वाजले असतील. त्याच्यानंतर जी सकाळची कामं होती ती आवरण्यासाठी घेतली होती. आजचा दिवसभर पूर्णपणे आराम केला, रिलॅक्स केला. म्हटले थोडंसं खूप दिवसानंतर जरा बरं वाटलं. आणि जी कामं होती पेंडिंग ती तशीच ठेवली. म्हटले आवरत बसलं की पुन्हा मग आरामाचा टाईम माझा निघून जाईल. तर त्यामुळे मी खूप वेळा सांगते की सायंकाळची कामं करायची असतील तर मला दुपारचा जरा आराम केला की मग थोडीशी एनर्जी येते. तर त्यामुळे तर सर्वात अगोदर भांडी सर्व दुपारची घासून घेतली होते. पण झालंच की एक साईडला कुकर असल्यामुळे लक्षातच आलं नाही. त्याच्यामुळे पहिले तर कुकरसुद्धा घासून ठेवला. आणि खूप दिवसांपासून घराच्या सफाईकडे काही लक्षच केलं नव्हतं. म्हणजे छोटे मोठे सफाई रेग्युलर केली जाते, तर ती 2-3 महिने म्हटलं तरी चालेल, वरचेवर साफसफाई व्हायची. असं डायरेक्टली डीप क्लिनिंग वगैरे होत नव्हती. म्हणून सकाळपासून डोक्यामध्ये होतं की करायचं, पण असंच घरातली कामं आवरणं किंवा सोमवारपासून मला जायचं आहे जॉबला, तर त्याच्यासाठी पूर्वतयारीसुद्धा काही थोडीफार करून ठेवायची होती. तर सकाळपासून थोडीफार ती तयारी केली, म्हणजेच बॅग वगैरे शोधून ठेवणं किंवा इतर गोष्टी. तर त्यामुळे कालच्याला मी सांगितलं होतं की मिस्टरांनी जॉबला जाण्याची परवानगी दिली आणि त्याच्यावरती म्हटले सुद्धा काही की जाऊन बघ. मी पण म्हटलं बघू एकदा ट्राय करून कसं होतंय, या सगळा अनुभव घ्यावा. तर त्याच्यासाठी जॉबचा सुद्धा अनुभव कसा असतो तर त्या प्रकारे घेऊन बघावा. तर त्याच्यासाठी मनाची तयारी केली. फक्त मनामध्ये थोडीशी भीती की जमल नाही जमल, तर त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आहे. आपण बिचकल्यासारखं होतंय. कधीच सवय नसल्यामुळे थोडीशी भीती वाटते की जमल की नाही जमल. तर त्यामुळे म्हटले पाहू 2-3 दिवस ट्राय करून, जमलं तर ठीकच आहे. तर त्यामुळे तर आता मी किचन वाटा पूर्णपणे साफ करून घेतला. तेलकट चिकट असं गॅस झाला होता. आणि नंतरून ते घेतलं होतं बाथरूम साफ करण्यासाठी. म्हटले जर समजा जम बसला तर जी सुट्टी आहे तर डायरेक्टली पडणार 8 दिवसांनी रविवारी. तर त्यामुळे ही बाकीची जी कामं आहे तर ती माझ्याकडून होणार नाही आणि 8 दिवस पूर्णपणे खराब होऊन जाईल. वरचे वर सासूबाई करतील, पण आरवी असल्यामुळे त्यांनाही जमल म्हणून सांगू शकत नाही. म्हणून थोडासा टाईम होता तर बाथरूम वगैरे स्वच्छ धुवून घेतली, कारण इतके जास्त खराब झाले होते. त्यांनाही होत नाही आणि माझंही आता सध्या आजारी वगैरे आईकडनं जाणं आराम ह्यामध्ये झालं नव्हतं. तर आता इथे टॉयलेट बाथरूम पण साफ करण्यासाठी घेतलं. दुसरं असं की उद्यासाठी लागणारे कपडे, ह्या सर्व गोष्टी, बरेचसे प्रश्न मनामध्ये की काय करायचं, कसं करायची, सुरुवात कुठून करायची. तर ह्या सर्व गोष्टीचा राहिला प्रश्न की मी काल सांगितलं होतं की लग्नाचं टेन्शन की लग्नाचं जाण्याचं कसं होणार. म्हटले थोडंसं 1 महिना जाऊन पाहते, जर जमलंच तर पुढे मला तर मग 1 महिन्यानंतर विचारता येईल की 2-3 दिवस सुट्ट्या वगैरे देसाल का. पण स्टार्टिंगला पण डायरेक्टली विचारू शकत नाही जॉईन होण्या अगोदरच की मला सुट्ट्या लागणार आहे असं. तर त्यामुळे तोही सुद्धा थोडंसं कन्फ्युजन आहे. पण सर्व कन्फ्युजनवरनं एकच सोल्युशन काढलं मी की चला जाऊन बघू. 1 महिनाभर तरी माझ्याकडे आहे, लग्नासाठी पण 1 महिना आहे. दुसरी गोष्ट की जमतंय का नाही हा सर्वात मोठा प्रश्न आपण पुढच्या गोष्टी ठरवण्यासाठी असं. तर आता इथे बघा आरवी आली होती. आरवीचा नेहमी चालणारा गोंधळ गडबड. बाथरूम साफ करून घेतली आणि ही सफाई तर खूप दिवसांनंतर करायला घेतली असेल, कारण की कंटिन्यू शेजारी दिसत असेल जी गिरण आहे ती लावली जाते आणि संपूर्ण सोप्यांवरती धूळ येऊन बसते. तर पूर्ण व्हाईट झाले होते. म्हटले आता हात लागलेलाच आहे तर ते सुद्धा साफ करून घ्यावं. जेवढं शक्य होईल तेवढं आज करून घ्यावं, जेणेकरून 8 दिवस टेन्शन राहणार नाही, म्हणजे जरी बाहेर गेले तर त्याच्यामुळे. तर आता इथे डबेसुद्धा साफ करून घेतले. आपले जे पीठ मळत असताना डब्यांचा हात लागला की पूर्ण व्हाईट राहतं. तर आता आजूबाजूची सर्व क्लिनिंग करून घेतली, म्हणजे सर्वच दाखवत बसले नाही, पण सर्व काचा डबे कडापे सर्व साफ करून घेतले. कारण मला व्हिडिओ काढण्यापेक्षा आवरणं जास्त महत्त्वाचं होतं. टाईम खूप जास्त कमी होता माझ्याकडे, कारण पुढे मला स्वयंपाक पण करायचा होता. तर त्यामुळे आणि दुसऱ्या दिवशीची पण तयारी करून ठेवायची होती मला. तर असं. तर आता इथे खूप दिवसानंतर अशी फरशी पुसण्यासाठी घेतली असं, एका बादलीमध्ये फिनाईलचं पाणी आणि एका बादलीमध्ये पावडरचं पाणी, कारण खूप जास्त तेलकट झाली होती. चपात्या करत असताना गॅस खाली घेते, कारण एवढा वेळ उभं राहून मला होत नाही, थकल्यासारखं होतं आणि पाय वगैरे दुखतात. तर त्याच्यामुळे किचनची जी फरशी आहे तर खूप जास्त खराब होते. तर पावडरच्या पाण्याने पूर्णपणे ते स्वच्छ घासून घेतली. अशा प्रकारे साफ केल्यामुळे जास्त चांगलं वाटतं. तर दिसत असेल एकदम चकाचक निघली होती, पण ते फक्त 1 दिवस, कारण की एक अर्धा दिवस गेला किंवा 15-20 मिनिटं पण खूप झाले. संपूर्ण घरामध्ये पुन्हा तेवढीच जास्त प्रमाणात धूळ येते आणि सध्या हवा वगैरे खूप सुटते. तर त्याच्यामुळे सर्व घरामध्ये धूळ होऊन जाते. तरी चला थोडंसं मनाला बरं वाटावं यासाठी सगळं चकाचक क्लीन करून घेतलं. म्हणजे एकंदरीत सकाळची जी कामं होती ती माझी संध्याकाळच्या टाईमवरती झालेली होती. आरवीशी मध्ये बडबड गोंधळ चाललेलाच होता. काही नाही काही करत असताना जी खुडबुड मध्ये असतेच. हे कुठलं असं तुझं आरवी
असं नाजूक असायचं. आता आमची साफसफाई झाली माझी आणि थोडीशी बाहेर येऊन बसली. बसा खुर्ची घेऊन निवांत जरा हवेवरती निघाले होते. कुठं कोण दिसत नाही अजून, तर म्हटले जरा निवांत गप्पा मारत बसू थोडा वेळ. तर चकाचक क्लिनिंग झाली, जरा बरं वाटते. काय अगं आरवी सकाळीच तो बावला धुतला आणि त्याची काय अवस्था केली तिने बघा. आरवी नो पूर्ण बावला खराब करून टाकलाय तिने. तर सकाळी यांनी धुवून ठेवला आणि त्याचे काय केले बघितलं का तिने. एवढ्या बावल्या आहेत घरामध्ये पण तिला तोच आवडतोय. पूर्ण जुना झालाय. सकाळी उठलं तरी त्यालाच विचारते, झोपताना पण त्यालाच घेतली. आरवी त्याचं नाव काय का आरवी? त्याचं नाव काय? नाव काय? टक्कू. तर तिचा तो आवड टक्कूला पार जाम करून टाकले. एक दिवस आईच्या पावडरनी साबण लावून धुतलं आणि बघा आता मातीने भरून ठेवलंय. सकाळ परत म्हणून आंघोळ घालायची. हा दररोज आंघोळ घालायला घेते तो लगेच भिजून जातो आणि तो खराब होत चाललाय आता. आणि एवढे सुंदर सुंदर भावले आहेत पण हेराच पाहिजे त्याला. ते म्हटलं अजून एखादा दुसरा त्याचा डुप्लिकेट भेटतो का बघू. त्याला जीवच नाही राहिला, पूर्ण जाम झालाय. पण आणल्यापासूनच स्वतः आहे ना. नाही हे जे पाय जाड आहे, त्याचा पाय लुकडा आहे, त्याचं ऑपरेशन केले असं म्हणते ती. बाबा नव्हते ऑपरेशन करायचं. हा त्याचा पाय निघला होता, तो लगेच पाय पण बसून घेतला. तिचा जीव आहे त्याच्यावर. खूप सुंदर आहे बघा. मग असं जवळून दाखवते, आवडत आहे. तर त्यामुळं तर आता निवांत बसले, जरा नाश्ता करते. भूक पण लागली, जरा क्लिनिंग केली, बरं वाटेल खूप कसं. आणि ह्यांना आरवी त्रास देते त्यामुळं करून देत नाही काही. तर आता ते पण चालले ब्लाऊज शिवायला द्यायला ना. कोलॅबरेशनची आलेली साडी हा शिवते आणि बघते ब्लाऊज शिवाय देते. त्यांना म्हटलं तुम्ही द्या शिवून, तसे माझ्या रेड कलर. तुझी खुर्ची आणली, दाखव कशी बाबा. बघा वाव किती छान आहे. काय आहे? फिश. फिश है ना बाबा. बस आता बस. ओके ओके. हाय कर. हॅलो कर. हॅलो हॅलो. हाय नाही हाय हाय. ए आईला आईला हॅलोच म्हणता येत नाही. तू सांग कसं म्हणायचं. हॅलो असं म्हणायचं. हॅलो हाय. हाय नाही हॅलो. ती हॅलो म्हणते. तिची खुर्ची आणून बसली. मी बसते ना खुर्च्या घेऊन. आम्ही बसलो दोघी, तर ती पण आली घेऊन. तू पण बसली. झाडांना पाणी घालायचं होतं पण पाणी कमी, त्यामुळे म्हटले राहू दे आजच्या दिवस. मी नसताना हे करा. झाडाला जास्त पाहिजे. मस्त फुल आहे तिकडे पाठीमागे. झेंडा इथला काढला नाही बरं आहे ना. झेंडा काढला नाही इथला. काय हो पिलू ताई, काय लाजली? काय म्हणते तू? पडली आरवी लगेच इथले. ते बघा कसं लागलं, खरचडलं. चला आपण टूप लावू त्याला. हा तुला कोण सांगितलं आऊच म्हणायचं? म्हणायचं लागल्यानंतर. लागलं बुच्छूला लागलं माझ्या. पडली लगेच इथलं इथं. कुठे पाणी? अच्छा पाईप दिसतोय तुला. थांब आपण मयुरीला फोन लावू, तुला लागलेलं दाखवूया. नाश्त्यामध्ये काय करावं. आईने दिलेले लाडू खाते. जरा तुम्हाला घ्या लड्डू. घरातल्या बऱ्यापैकी साफसफाई झाली आणि त्याच्यानंतर आता इथे नाश्ता करण्यासाठी घेतला होता. थोडा वेळ बाहेर जाऊन रिलॅक्स केला. मला अशी घरातली साफसफाई झाली ना, काही करण्याची इच्छाच होत नाही. म्हणजे असं वाटतं काही कामच करायला नको, स्वयंपाक वगैरे, जेणेकरून माझी फरशी खराब होणार नाही, पुन्हा किचन वाटाही खराब होणार नाही. तर त्यामुळे असं पण आधी खूप हॅप्पीवालं फिलिंग येत असतं. तरी ते आता नाश्ता करायला घेतला. सासूबाईंना एक लाडू दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी देवपूजा करण्यासाठी आणि माझी पुढची स्वयंपाकाची पूर्वतयारी. सासूबाई माझ्या खूप खुश आहे जॉबला जाणार, कारण त्यांना सुद्धा कुठंतरी अशी इच्छा होती की माझी सुनाईने कामाला जावं. म्हणजे एक असं असतं ना की शिकले आणि त्यांनी ही सुद्धा तयारी असते की मी घरातली जी काही कामं असतील तर ती करून घेईल. त्याच्यानंतर इथे स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी घेतली होती आणि त्या आरवीची कंटिन्यू चालणारी मध्ये मध्ये लुडबुड. तिथे चालली आहे देवपूजा. आता हरिपाठ घेतात, ते धूप दिवा सर्व लावले, अगरबत्ती. त्यानंतर इथे माझ्या स्वयंपाकाची तयारी चाललेली. कुकर लावला आहे डाळीचा भाताचा. ते पीठ ठेवलंय तयार करून थोडं भिजायला आणि ते भाजीची तयारी. आणि ही आरवी वेडी पोरगी, ही पोरगी ही आरवी बघा वेड्यासारखी करते, तांदळाच्या पोत्यावर उभी राहती. इथं आरवीचा गोंधळ. तिनेच ते पोतं तर ते उलटं केलं, तर त्याच्यामुळे इथून इंद्रायणी तांदूळ आणलाय. त्यांना शेतकऱ्याकडून हा होता, पण दरवर्षी ज्यांच्याकडनं घेतो
तर त्यांचा विकला गेलाय. आम्ही सांगायला लेट झालो तर त्यामुळं तर ते म्हटलं एवढा बघा आजचा दिवस भात कसा होतोय, नाही तर पुन्हा रिटर्न कराय. तर घरून तांदूळ कुठून भेटणार काय माहिती, कारण की आता बहुतेक लोकांची विक्री झालेली असणार आहे. त्यामुळं ते माझ्या गोंधळामध्ये असं झालं माझ्या तब्येतीच्या की सांगायला लेट झाला मला. तर त्यामुळं तर आता खूप दिवसानंतर ती गवारीची भाजी करण्यासाठी घेतली. गवारी करते दुपारी यांनी करून ठेवली होती, आज कुठे गेली काय माहिती. आरवीचं एक सारखा गोंधळ चाललेला असतो, सारखं लक्ष ठेवावं लागतं. तर पहिली भाजी करते आणि त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ. आता इथे भाजी करण्यासाठी खूप दिवसानंतर म्हटलं तरी चालेल गव्हाची भाजी करण्यासाठी घेतली होती. त्या दिवशी आठवडे बाजार गेले तेव्हा आवर्जून घेऊन आले होते. घरामध्ये तशी काही फारशी कोणाला आवडत नाही, फक्त सासरेच आवडीने खातात आणि मला तर पर्सनली बिलकुल आवडत नाही. तरी पण दररोज काय भाजी करा हा प्रश्न असतोच. रेग्युलर एकच भाजी म्हटलं तरी कंटाळा येतो आणि सध्या मेथी तर खूपच जोर आहे आणि आमच्या घरामध्ये जास्तही आवडत नाही, फक्त मी एकटीच खाली तर खाते, नाही तर सासूबाई. तर गवारी करण्यासाठी ते कांदा टोमॅटो घालून घेतला. छान वाटलं, खूप दिवसानंतर माझं रेग्युलर रुटीन असतं तर ते शेअर करून घेतलं. ब्लॉगिंगमध्ये म्हणसाल तर मला कुठे ट्रॅव्हलिंग फिरण्यापेक्षा जे आहे तर घरातली जी साफसफाई असते क्लिनिंग असते ती जास्त पाहायला छान वाटतं. म्हणजे छान वाटतं की कुठेतरी आपलं घर मस्त असं क्लिनिंग झालं आणि ते कुठेतरी आपण कोणाशी तरी शेअर करतोय. इतर जी कामं असतात तर ते आपण दाखवू शकतो सांगू शकतो, पण आपलं जी घरातली कामं असतात ते दिसत नाही आणि सांगितले तरी घरचे काही मान्य करत नाही, पण असं मला हॅप्पी वाटतं. तर आता इथे भाजीसुद्धा करून झालं. त्याच्यानंतर जेवण आणि पुढची सुद्धा बरीचशी नेहमीची चालणारी कामं, स्वयंपाक झाल्यानंतर भांडी असतात, सफाई असते, तर असं ती झाल्यानंतर डायरेक्टली मग नंतरची तयारी करण्यासाठी घेतली. पुढे काही जास्त ब्लॉग घेतला नाही कारण फायनली सर्व आवरून झाले. आता आरवीचं जेवण चाललंय, भांडी पण घासून झाले, तर तयारी पण सांग. तर बॉटल वगैरे धुवून ठेवली आहे, बॉटल धुवून ठेवली, डबे काढून ठेवलेत. डबे असे सिंगल एक एकच आहे. एक दाखवते कसे म्हटलेलं की डब्बा वगैरे आणा, एवढी पण पूर्व तयारी नको. काय होते पहिले पाव टीव्हीच्या आवाजामुळे आवाज पण येते काय माहिती. हे बघा असे डबे वगैरे काढून ठेवले, ते दोन वेगवेगळे सेपरेट आहे. और एक असेल तर बरा पडतो. तर त्याच्यासाठी ही आरवी पोरगी ना जेवण करत नाहीये, तर त्याच्यासाठी तो अब्बी बाकीचा उद्या ड्रेस वगैरे कोणता घालायचा पहिल्या दिवशी तो प्रश्न काय माहिती, पण अशी खुशी होत नाही मनातून मला आणि अशी हुरहुर लागते ना, तसं झालंय ना की खुश होऊ की दुःखी होऊ की आनंदी होऊ, असं एक मनातली खरी भावना सांगते. असं वाटायचं चला घरी निवांत रिलॅक्स जेवण होतं तर ते तरी बरं होतं, पण त्यातून असं वाटतं नुसतं आराम करणं म्हणजे आयुष्य नाही, थोडंसं काहीतरी करावं. तर जास्त सांगत नाही, बस जॉब 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 जॉब. तर त्याचं कारण असतं की टिकतोय नाही टिकतोय, जमतंय नाही जमतंय, पहिलं पाहते आणि त्याच्यानंतर सांगते. उद्याचा पहिला दिवस कसा गेला तो शेअर करीलच तुमच्यासोबत, कशी तयारी होती काय ते सर्व गोष्टी. तर आता पहिले माझे टॉप वगैरे काढून ठेवते, म्हणजे जेणेकरून मला उद्या काही व्हायला नको, तर त्याच्यासाठी. आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.